बघा मस्त मंदिर आहे मंडळी. दर्शन इथं शनिदेव आहे बघा. सगळे मंदिर आहेत हे बघा. फारच पाय पड तिथं पायाजवळ बघा किती बघा किती हे बघा किती ही बघा मंडळी शेकोटी केलेली आहे ते. तर बघा किती थंडी आहे तुम्हाला दाखवते मी. एवढी वाफा निघते तोंडात नाही एवढी थंडी आहे फार्म हाऊसला बघा. नमस्कार मंडळींचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोज लेटेस्ट ब्लॉग मध्ये. ये लवकर. हा बघा कुंजा कुठे चालला बघा. फार्म हाऊसला काय रे का केला चालले तुम्हाला मी फार्म हाऊसला. तर चला मंडळी आज आहे संडे आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा. आम्ही झाले फार्म हाऊसला कधीपासून तो मागे लागलेला म्हणून आम्ही चालले आहोत. चला ब्लॉग कंटिन्यू राहा बघा. जिथे जिथे होईल तिथे मी व्हिडिओ मला कंटिन्यू करणार आहे. तर आता मी निघालेली आहे. सकाळी वाजले तर 9:30. चला भेटू आता मध्ये. चला मंडळी आम्ही निघालो. हा बघा पारस कुंजा बसल्या आतमध्ये. काय झाला रिक्षा ठेवायचं आहे बघा कुंजा. चला प्रवास चालू झालेला आहे आमचा. बसते आता गाडी. गणपती बाप्पा बोल मोरया बघा. चला निघूया आपण. हा बघा कुठे चालला रे नाही आता कुठला बाप्पा बघायला चालले इकडे बघ कॅमेराकडे बोल. हा बोल जय श्रीराम जोराने बोल. बघा हनुमान तो बघायला चालले बाप्पा. जय श्रीराम जय श्रीराम. कुठे आहे बाप्पा बघतो आम्ही. कुठे आहे जय श्रीराम. पुढं 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 अजून. चला कुंजा बोल जय श्रीराम. नाही पुढे काय हा हा आहे बघा हनुमान जय हनुमान. चला आम्ही पाया पडत चालू मंडळी. बोल बाबू काय ये चला लाव. चला हा बघा येताना लागतं बापू पाय पड बाबू. बोला जय हनुमान. बघा मस्त मंदिर आहे मंडळी. दर्शन इथं शनिदेव आहे बघा. सगळे मंदिर आहेत हे बघा. फारच पाय पड तिथं पायाजवळ बघा. फारच पाया पडला. चला चला मंडळी आता मस्त आपल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि तुम्हाला पण दर्शन दिलं. आता निघाले आपल्या फार्म हाऊसला आणि थोडा मग नाश्ता करता वडापाव खाता. आता टोल लागलेला आहे बघा. टोल लागलेला आहे. आता आपण शेडूक मध्ये आहो. चला होईल तिथे मी कंटिन्यू करणार आहे. चला चला चहा पियाला या. इथे पारस आहे बघा. हे आम्ही आले होते चहा प्यायला योगी चहा. चला या. चाय मध्ये बिस्किट बघा चॉकलेटचा या. पाहिजे का तुला. तर मंडळी आता चहा पिऊन झालेला आहे बघा. हे कुठे गेले काय माहिती नाही. ह्याला सगळं नाच मस्त वाजवते. पाय पडा कुठे आहे. चला शंकर आहे ते तिकडे शंकर तो बघ तो शंकर. चला मंडळी एन्जॉय चहा पिला. आता 12:30 वाजले. चला मंडळी आम्ही आता तावडीमध्ये आले मिसळ खायला. हा बघा कुंजला वडापाव कधी बसून खायचा होता. पडेल तो. बस बस तिथंच बस ना खा. चला तर गर्दी आहे वडापाव खायला. गर्दी आहे आज. सगळे लोक आनंदीवर आले ना तर दिसतात थोडी थोडी. चला या खायला.
इकडून ये ना. कुंजा पहिला दुसरा वडा आहे हा. पहिला वडा बघा असं खाल्ले. या खावा. गरम असेल. हा बघा पाया पडते बघा. वन वे रोड आहे. वन वे जंगल. काच टुरकट दिसते. हे बघा काय काय कोणाचे पाय पडतो. जंगल आले. जंगल बघ कसं जंगल. वाघ हत्ती काटणे आला. बघ जंगलच आहे. काय घाट आले का बोलते बघा. जंगल लावल ते घाट. बघा घाट नाहीये. 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत. मस्त वातावरण आहे. हिरवगार. शर्यतच वाटते काहीतरी बैलगाडीचे. बघ बैल चालले सगळं. चला आला काय रे फार्म हाऊस. आला बाबा. बघा गवत बघ किती आहे. जाम गवत आहे. चलो आ गया फार्म हाउस. फारच जाओ. परशा बघा परशा. खोल. मिते तो पाले ते परशा बघा परशा. चला पोचलो. बगळा आलता. बगळा फार्म हाऊस वर आलो. फार्म हाऊसला चला. बस चला जा वरती. चला पोहोचलो आता फार्म हाऊसला. जरा आराम करतो आम्ही. आराम नाही करत. तुम्हाला जर फार्म हाऊसची सफर दाखवते आता. म्हणजे आलो होतो ना कधीपासून. तुम्हाला दाखवते कशी झाडं बिडं आहेत. आता पावसाळ्यानंतर. आता पावसाळा संपलेला आहे. नोव्हेंबर आहे. चला आपण आता बघूया इथलं वातावरण कसं आहे मला दाखवते. तर चला मंडळी आता फ्रेश झालेली आहे. आणि तर आमचा कुंजा बघा आल्या आल्या पहिला देवाची पूजा चालू त्याची. हा बघा काय करतो बघा. आल्या आल्या पहिला देवाची पूजा करते. आणि सगळं साफसफाई करून घेतलेली आहे. थोडंसं बाकी आहे. तर तोपर्यंत तुम्हाला आहे ना मी बाहेरचा नजारा दाखवते. कारण की मे मध्ये आलेलं माहिती आहे तुम्हाला. लाईट नाही आहे. लाईट गेलेली आहे. काहीतरी प्रॉब्लेम झालेला लाईटमध्ये ना. हो हां लाईटवाल्याला बोलावं लागेल. हां लाईटीचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. बघू लाईटवाल्याला बहुतेक बोलायला लागेल. तर तोपर्यंत तुम्हाला दाखवते झाडं वगैरे. स्विमिंग पूल नाही भरला मी कारण की थंडी आहे ना. त्याच्यामुळं स्विमिंग पूल भरला नाही. पाणी मस्त असं हिरवगार वातावरण आहे. चला आपण गेट जवळ जाऊया. जरा फिरून येऊया. या साईडला दाखवते. मी खाली नाही उतरत कारण की जरा हिरवळ आहे ना. जरा भीतीच वाटते म्हणून मी खाली उतरत नाही. इथूनच तुम्हाला दाखवते असं मस्तपैकी. हे बघा लिंबूचं झाड किती मोठं झालं. आणि इथं पण खूप झाडं वाढलेली आहेत. या बघा या साईडला किती झाडं वाढलेली आहेत. या साईडला बघा मस्त हिरवगार झालेलं आहे. क्लायमेट जाम भारी आहे. बघूया जर लाईट आली ना तर आपण वस्तीला राहूया. नाही तर रात्रीच घरी जाऊया. हा लिंबाचं झाड पण खूप मोठा झालेला आहे. गावात आहे. गवतामध्ये मी जात नाही. चला आणि इथून दाखवते मग तुम्हाला. आपली तर गाडी आहे. आणि ह्यांचं काय काम चालू आहे तुमचं. वायर कुठेतरी कट झालेलं आहे. झाड पण पडलेलं आहे पलसाचा. चला झाड बघूया आपण. इथं शेकोटी करायला लागेल वाटते बघा. भीती वाटते हो मला. पाऊस बोलते. पूर्ण अंदाज झाले बघा दुपार तरी. झाडं एवढी झालेत. चला तुम्हाला नेते तरी पण मी. झाडं बघायचे आहेत मला. बघा झाडं किती भारी झालेत. मस्त झाडं झालेत बघा. हे बघा अंदाज दिसते. आता दिसते का. हे बघा स्विमिंग पूल नाही भरला बघा.
स्विमिंग पूल नाही भरला, तो पहिलंच पाणी आहे. आंब्याची झाडं बघा, आंबे यायला टाइम आहे अजून. हे बघा आंबे यायला टाइम आहे. नारळाचं झाड बघा किती मस्त झाले, मजबूत. आणि अशी सावली आहे ना, मस्त भारी सावली आहे बघा. झाडांची वाढ छान झालेली आहे. हे बघा खूप छान अशी झाडांची वाढ झालेली आहे. बुंदे पण मस्त झालेले बघा झाडाचे, एकदम मजबूत. हे बघा एकदम मजबूत बुंदे झालेले आहेत. मला वाटतं या वर्षी खूप आंबे येणार आहेत झाडाला. मस्त वाटते मंडळी, झाडं खूप भारी झालेली आहेत, जाम भारी झालेत झाडं. पारस काय करतो? पारस तिकडे नको जाऊ. चला पारस काय करतो तुम्हाला दाखवतो मी. अंधार आहे, म्हणजे झाडांची खूप वाढ झालेली आहे छान पैकी. जास्त मी गर्दीत जात नाही झाडांच्या, थोडंसं हिरवलच आहे ना, थंडावा आहे थंडावा. पारस काय करते दाखवते, चला पारस तुम्हाला मी. अजून मला साफसफाई थोडीशी राहिले करायची. जेवलो नाही. काय करते रे तू? हा बघा पारस, गवतात जाऊ नको, तोड फक्त थोडी थोडी तुकडा आणि इथे ठेव, संध्याकाळी आपल्याला पेटवायला. काय माहित नाही. तर पारस काय करतो तू? हा बघा लाकडं काढते, संध्याकाळी काय करायचं रे तुला? हा तुला करायचंय? मला करायचं होते, मला शेकोटी करायची मंडळी. कुठे लिंबू पडले तो? मला नाही दिसत, दाखवा ना तुम्ही. नाही मला भीती वाटते गवतात. हे घ्या मोबाईल घ्या, लिंबू पडले दाखवा. दिसतात का नाही? हा दिसतात. ते बघ खाली पडल्या का ती, ते उचलू शकत नाही ना आता. ती कोणी पडल्या खाली. आता यावं एक महिने लिंबू दिसतो म्हणा. हातीन हे लिंबू हातीन 4-5. हो मोबाईल मध्ये आतला ती बघ, तो बघ कसं आहे लिंबू. आहे मोठा लिंबू. सगळी झाड वारले ना, सगळं लिंबू पडल्या नाही तर पिकून. पाला घे, आपल्याला पेटवायला लागेल ना पाला. पाराची संध्याकाळची तयारी चालू आहे आणि एवढी त्यांनी अशी लाकडं काढलेली आहेत. हे बघा कोणी ओले आहेत काय रे? पारस करत आहे संध्याकाळची आपली तयारी. चला आता आहे ना, मी काय करू, जेवायचं तर नाही आपल्याला, तुम्हाला तर नजारा दाखवला. संध्याकाळी बघूया. आता मी जरा चूल करून ठेवते, बघूया काय जेवण पाहिजे ना. बघा जेवण पाहिजे. चला मी आहे ना घरातून आहे ना येताना आहे ना पोपट फिश आणलेला आहे आणि अंडी फ्राय करते आता इथे. तोपर्यंत मी चुलीचा बंदोबस्त करते. थांबा जरा. ओ एक मिनिट इकडे आहे ना पप्पा, इकडे ना. चला छोटीशी चूल बनवूया. संध्याकाळी जर आपण राहिलो होतं थोडीशी शेकोटी करूया. थंड नाही तर शेकोटी राहिलीच आपली इथं. अशी काय हो बस.
बस का? बस लाव, हे लाव 2 अजून. अजून पाहिजे? अशी बरोबर. बरोबर आहे. चल वाटते का मंडळी बघा. चला संध्याकाळीची आपली सोय झालेली आहे बघा. राहिलो तर लाईट आली तर आता आपण जाऊया घरी. चला. कुंजा काय करते बघा आमचा. अरे बापरे, अजून पूजा चालू आहे याची बघा. साहेब, ओ साहेब, पूजा चालू आहे बघा. साफ करून घेतला, जाम तेलकट झालेला किचन. आता यांच्यासाठी अंडा तलते. आता ही भांडी राहिलेत घासायची बघा. ही फक्त मी याच्यात टाकली आणि किचनचा कट्टा सगळा धुवून घेतला, कारण की अंडी भाजी यांच्यासाठी अंडी तळून घेते आणि जेवायला देते पहिले आहे ना, नंतरला दुसरं काम करते. चला काय पाहिजे हे घ्या. आता यांच्यासाठी अंडी बनवत आहे. जेवायला पाहिजे म्हटलं आपले. संध्याकाळी मस्त जेवण बनवू आपण. बघूया काय बनवायचं ते बनवूया. ही लाईट तुम्हाला दिसते पण बेडरूम मध्ये लाईट नाही आहे, हॉलमध्ये फॅन वगैरे काय नाही आहे, फक्त हीच लाईट आहे. काहीतरी कनेक्शन केलेलं आहे. लाईट आली तर बघूया आपण राहू, नाही तर आपण घरी जाऊया. या अंडा खायला आज संडे हो या मंडे रोज खाई अंडे. पारच जेवतो का तू? चला पारच जेवत नाही, आपण जेवून घेऊया. चला या जेवायला जेवते आणि मग तुम्हाला भेटते मी. यांना जेवायला देते बघा अंडा. बाय. इथं आहे पोपट फिश बघा. अंडा याच्यात आहे, भात आहे, खिचडी भात आणि इथं भाकरी आहेत. हे बघा भात. या जेवायला चला जेवून घेतो आम्ही. लिंबू बघा झाडावर आले, जाम मोठा झाडवले लिंबूचा. बघा किती लिंबू. आतमध्ये कसं काढलं ते एकदम. हा लिंबू काढले. आता लिंबू बघा किती काढलं झाडावशी. दाखवा हो किती. बाबा बाबा चल रे बाबू. बघा काय करतो तू. लाकड ठेवते इथे, लावायचे संध्याकाळी, फेकू नको. चूल केली तिथे लावायचे आहेत. हे बघा झाडावरचे लिंबू बघा मांडलेले किती आले आहेत. हे बघा मस्त फ्रेश लिंबू बघा झाडावरचे. यांचा चष्मा बघा कुठं पडलेला माहिती का चष्मा. गेट जवळ गाडीने भरला होता तिकडे गेट जवळ. कधी आलतास तुम्ही? हो कधी आलतास? तो महिना झाला गेट जवळ पडलेला. आता पारस तिकडे गेलेला ना, तो पारसला भेटला बघा मातीत तिकडे गेट जवळ भेटला. चष्म्याची हालत बघ. तर बघा मंडळी चष्मा साफ धुला क्लीन केला. 1 महिना इथे चिखलात पडलेला झाडाजवळ. आणि सध्या तर तो मोबाईल बोलते सॉरी तो आणलेला आहे बघा. माझा फार्म हाऊसला बोलते राहिले बोलते. इथं पहिला आले तर वॉचमॅनला विचारलं तर बोलते नाही बोलते ना. आता पारस तिकडे गेला ना तेव्हा भेटला बघा. केवढाच आहे तो
5,000 आहे बघा 2-2 चष्मे. कौशी चष्मा गेले चिखलान झोपाला तुमचा. हा हा काय रे तू काय करतो रे? काय बघतो? याला आले तेव्हापासून देवच पाहिजे बघा. ऊन आला आता आपण लसूण वगैरे चोखलो आणि संध्याकाळची तयारी करूया. चला. किती मामा कुठे चालले? कुठे? हे बघा किती, हे बघा किती बाबा बघा काट लागले ना त्या अंगाला यांचे. हे बघ हे बघ हे बघ. ओ बाबा कसलं बे बाबा कसलं बा. हे 2 राहिले लास. चला आतमध्ये गेटमध्ये चला. गेटमध्ये चला गेटमध्ये. बघा याला बकरी आहे का बकरा आहे का माहित. गेली पुढे सगळी ती बघा. 2 लासला राहिलेत. किती मेंढ्या बकरी आलेत बघा. मस्त वाटते बघायला. पापा चलो गेट लावता. लाईट आलेली आपली आता. चला मी आता काम करते. तर चला मंडळी जेवण वगैरे झाले आहे आणि आता आपण काय करणार आहोत माहिती का. आपण आता करणार आहोत काम. थोडासा हे करणार आहे. गेटला थोडा हिरवा कपडा लावणार आहे. आणि काय रे बारकेला आमच्या यानं फुगा पाहिजे तर तो फुगत नाहीये बघा. मला दाखवते मी. हे बघा पाणी भरतो बरोबर. हा पाणी भर ना त्याच्यात. चालू कर पाणी. हिरवा कपडा आहे ना आता याचं काम हे करणार आहे. दरवाजाला लावायचं तिकडं. चला फडशाल हिरवा कपडा लावायला घेतले. नीट बाबा आकडच झाला पहिला परत मग आपण मग खेळायला जायचं योगी नाही ना. कपडा लावतात 2 जण. लाव ना पहिला आता चरलेस तर मक्षी लाव. लावा त्या साईडला मच्छर चावतात त्याचे. हो उभा राहिलं मी म्हणा. काय करू? जेवर तू ज्यावर अटकव त्याच्यात. मच्छर चावतात दुसरं काय नाही. मच्छर चावतात ना. बाजू आहे कपडा लावतात आता इथं. चला लावल्यावर तुम्हाला दाखवीन मी. चला मंडळी चहा प्यायला या. चहाचा टायमिंग झालेला आहे. इथं आम्ही सगळी चहा पितो आणि कुंजा तिथं बसले बघा. या चहा पियाला. चला आता मार्केटला जायचं चिकन आणायला. काढली गप्पा बसले काहीतरी रुपलं त्याच्या हाताला. चला या चहा पियाला. चहा पिल्यावर नंतरला तुम्हाला कळवून कंटिन्यू करणार आहे. चला 6 वाजलेले आहेत मंडळी. आता चालली मार्केटला आहे बघा काहीतरी जेवणाचं बघायला. म्हणाली चला गेट लावून घेते मी. चला. आणि कपडा आहे ना अर्धाच लावलेला कारण संध्याकाळ झाले मला मच्छर पायाला चावतात ना. मला अर्धाच लावले आहे. उद्या अर्धा लावणार आहे ते. चला चला मंडळी आजची आपली रेसिपी बघा काय आहे. हे बघा इथं तंदुरी कुंजासाठी इथं थोडासा चिकनचा रस्सा करायचा आहे. इथं थोडासा लॉलीपॉप करायचा आहे. हे बघा. चला अजून आहे थांबा तुम्हाला दाखवते अजून काय आहे. आणि इथं उखडलेत शेंगा आणि इथं कुंजासाठी भात. इथं बघा काम चालू आहे. इथं बघा किती पसारा पडलाय. साफसफाई. हा बघा मस्ती करते. साफसफाई करतात देवाऱ्याची आहे. हे बघा आणि तो त्यांना त्रास देते. चला लॉलीपॉपचं पीठ काढून घेते आता. मुलांसाठी लॉलीपॉप बनवते. अगरबत्त्या काय मत काय ठेवल्या त्यांनी बघा. 7:15 वाजलेले आहेत मंडळी. आता इथं लॉलीपॉप बनवायला घेतलेले आहेत. हे बघा हे बघा
लॉलीपॉप चिप्स आणले मुलांसाठी. चला झाल्यावर दाखवते तुम्हाला. चला लॉलीपॉप झालेले आहेत, काढूया. हे बघा, आता दुसरं टाकते मी. लसूण योग्य ना पेस्ट लसूण मिरचीची. चला बघा, चला या खायला फार्म हाऊस गरमागरम पकोडे. तर चला मंडळी, आता आपला आहे ना फार्म हाऊस लॉलीपॉप बनवून झालेले आहेत बघा. इथे लॉलीपॉप बनवून झालेले आहेत. माझा अवतारात असंच असतं फार्म हाऊस आलेला. फार्म हाऊसला आल्यावर आता मी चिकन बनवायला घेतलेलं आहे आणि हे इथं चटणी बनवतो पुदिन्याची. अद्रक लसणाची पेस्ट टाकते बघा. चिकन बनवते. चाट मसाला चाट मसाला आणला मी, विसरलो. चाट मसाला विसरलो मी. बघा चिकन, कुंजासाठी बनवते. काम करत कुठून आले मातीत घ्यायला. काय काय पाहिजे? मीठ टाकून घ्या. लॉलीपॉप झाले, खाजा लॉलीपॉप झाले. चहा पाहिजे बाबा, कुठून आले? चहा मागते. लॉलीपॉप आहे, लॉलीपॉप. हे देख लॉलीपॉप. चाय नाही, लॉलीपॉप आहे. मागताय क्या? चहा देऊ, चहा लॉलीपॉप देते तर नको मध्ये. घे हात उचल, हात उचल, हात उचल. अरे मातीत का भेटतो? काकडीचा बांध तुझा काय बघ. सिलेंडर कशाला? सिलेंडर तुला सिलेंडर कशाला पाहिजे? पैसे सिलेंडर मागते आता. काकडीचा बांध तुझा रंग तोरा तोरा. त्याच्याने मीठ पडलं. मग सगळं घरचे आणले. थोडस तेल कमी आहे. लॉलीपॉपचं तेल टाकलं. स्पायसी पाहिजे, कैसा पाहिजे? चिकन स्पायसी. या खायला काय लिंबू आहेत ना जाम. हे बघा चटणी वाटलेली आहे ही पुदिन्याची. चला या खायला, या खायला. क्लायमेट दाखवू का तुम्हाला? हा बघा क्लायमेट. चला आम्ही खाऊन घेतो आता तंदुरी, सॉरी लॉलीपॉप घे. चला पारससाठी जेवण रेडी झालेलं आहे. चिकन अजून तंदुरी होते. घे. आम्ही आता लॉलीपॉप खाला तर जेवण दिलं त्याला. तेल तापत ठेवले, आता तंदुरी टाकूया. तंदुरी बघा. ओ यो ग्रेव्ही हे बघा म्हणतो. दही सगळी टाकली तुम्ही? हे बघा.
ग्रेव्ही याला बघा, हा. त्याला ठेव. चला मंडळी आता तंदूर टाकलेली आहे. तर चला मंडळी आता बोंबील फ्राय करायचे यांच्यासाठी आणि रस्सा झाला आणि मुलं जेवली पण बघा. आणि बोंबील फ्राय यांच्यासाठी करायचे आणि आपली इथं तंदुरी पण झालेली आहे बघा. आता यांना देते तंदुरी खायला. जेवली मुलं, आम्हीच बाकी आहो. होऊ दे जरा, मी तुम्हाला दाखवते. आता बोंबील फ्राय करायला घेतले. हे बघा बोंबील तंदुरी पण झालेली आहे. जाम चव असतं ना सामोस आल्यावर तोंडाला. तुमच्या पण चव असतं का? हे बघा बोंबील घेतले करायला. कलती कुठे गेली, जागा होत नाही याच्यात. बघा अशा प्रकारचे बोंबील फ्राय होतात. आणि आता तंदुरी पण फ्राय झालेली आहे. ही बघा तंदुरी, या खायला. थंडी लागते बोलते बघा. हा घालते स्वेटर. तंदूर खायला या. तंदूर खाता मी. थोडंसं टेस्ट होते फॅन्सी. खूपच चालतो चालले यांचा. तर बारीक गॅस होते. चला तोपर्यंत तंदूर खाऊन घेते मी. थंडी लागते, त्याला थंडी लागते. चला गॅस बारीक केले, तंदूर देते खायला. बाहेर चालली. चला देते जाम दो. चला मंडळी शेजवान चटणी आहे पण नाही घेतली. तर तंदुरी खाता या खायला तुम्ही पण. हे बघा. आणि हा बघा ढोंगी. थंडी लागते बघा याला. चड्डी बघा कुठं वाळत टाकली. आणि तिथं शेकोटी केलेली आहे. तिकडे जायचं आहे त्याला. दिसते ना शेकोटी, तिकडं जायचं आहे त्याला. हे बघा पडशील बाबू. बोंबील फ्राय झालेले आहेत बघा. हे बघा. चला आता मी नंतरला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करीन. बोंबील आता खाते मी भाकरीशी. हे बघा मस्त बोंबील झाले. थोडा हा आहे ना, थोडा नरम आहे. हा हे बरोबर कडक झालेले आहेत. शिजू द्या, अजून टाईम आहे शिजायला. चला तर चला म्हणाले रात्रीचे वाजले 10 आणि अशी थंडी पडलेली आहे ना भरपूर सारी. जाम म्हणजे जाम थंडी आहे. आणि जेवलो नाही अजून, बाहेरच बसले. म्हणजे असा थोडा थंडीचा जरा बरं वाटते. तर बघा किती थंडी आहे, तुम्हाला दाखवते मी. एवढी वाफा निघते तोंडात ना, एवढी थंडी आहे फार्म हाऊसला. नोव्हेंबरची आज किती तारीख आहे हो? तारीख किती याची? 16 तारीख आहे बघा. 15 असेल का माहित नाही, काल 15 एकादशी होती ना. 16. हे बघा किती वाफा निघते थंड. भारी आहे, जाम भारी. आणि शेकोटी तिथे गेलेली आहे. स्वेटर घातले. तुझी बघू थंडी. तुझी दाखव थंडी. दाखव ना. त्याला नाही थंडी लागत. तोंडांनी कार नाही. आजची कशी थंडी निघाली. हे बघा याला थंडी नाही लागत मंडळी. इथं आली ना सांगते एसी लाव. एवढी थंडी आहे तरी बोलते एसी लावलं. सांगते बघा एसी पाहिजे ना मला. मग ते एसी लावत. एसी कन्या नरबाला तुला. थंडी लय भारी आहे. चला थोडी जरा शेकोटीमध्ये जरा शेकता. पारशी शेकोटी केला दाखवा. ही बघा मंडळी शेकोटी केलेली आहे. शेकता आम्ही जरा. हे बघा पारस इथं बसलेलं आहे स्वेटर घालून. पारस जाम थंडी आहे. माझा स्वेटर खुंजाने घेतलेला आहे. तोंडातून वाफा निघता बघितल्या ना तुम्ही. बरं वाटते जरा. सकाळी बघूया आपण कशी थंडी आहे. नक्कीच सकाळी बघू. तुम्हाला नक्की लवकर उठेन मी, तर तुम्हाला करीन मी व्हिडिओ कंटिन्यू. काय करते बेटा? शेकोटी. थंडी जाम आहे. यांना पेटून पेटून जमून आहे अजून शेकोटी. मनात पेटायला लागलं वाटतं.
त्याला घे वरती. पेटले बघा, जाम थंडी आहे. या हा या बघा. शेका मस्त शेकडी भारी ना. शेकटी थंडी भारी. काठी डोक्यात गेलं टाकलं किळा झालं. पेटवा चला पेटवा. हा चला या मंडळी शेकाला थंडीचे. काश्मीरशी आलेला मुलगा बघा. हा बघायला किती थंडी लागते. काश्मीरशी आलेला आहे आणि आता काय करते काय मला माहिती नाही. काश्मीरशी आलेला आहे मुलगा बघा आमचा. पायस थांब ना, आवाज करू बघा. काश्मीर से तू कन्याकुमारी. काय रे काढला बाबू. याच बघा रात्री काय चालू आहे. याला नेऊन काश्मीरला सोडायला लागेल. काश्मीरला आलेला आहे. माग दिसते तुझ्या सगळा बाबू. ओ बाबा हे बघा साफसफाई चालू आहे इथं. हे बघा पूर्ण यांची जेवल्यावर सकाळी केली नाही आता करतात जेवल्यावर. झोपाची तयारी बघा रात्री. चला मंडळी तंदुरी बनवली मस्त बघा. निकिता दीदी आली आणि जावई आलेत त्यांच्यासाठी बनवले बघा. काढते आता प्लेट मध्ये इथे. दीदीसाठी बनवले बघा तंदुरी. कुठं आहे ते बघा. दीदी बसलेली आहे पारस. हे बघा दीदी आले. निकिता दीदी भाऊ कुंजा शेकोटी बघा. थंडी लागते काय रे. हा झोपत नाही का. नाही बोलते. तर चला मंडळी आता रात्र झालेली आहे आणि आता मी झोपता. गुड नाईट. तर आजचा ब्लॉग आता इथंच संपवते. आपला संडे फार्म हाऊस. भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय.